गुड मॉर्निंग. इट्स डे 7 ऑफ गणेशोत्सव. सो बाप्पाला बघत दिवसाची छान सुरुवात झाली. आवरून किचनमध्ये आले आणि बटाटे उकडायला घातले, कारण देवांची फरमाईश होती की त्याला सुकी बटाट्याची भाजी पाहिजे होती टिफिनला. त्यानंतर तीळ भाजून घेतले, कारण आज करायचे होते तिळगुळाचे मोदक. सो तिळगुळ वाटून छान मोदक करून घेतले. मग देवांशला उठवलं आणि देवांश आज फार शहाण्यासारखा वागला. एका आवाजात तो उठला, नाहीतर तो त्याच्या पप्पांना त्रास देतो थोडा उठायसाठी. त्याला ब्रश दिला आणि परत आले किचनमध्ये. सो देवांशला सुकी बटाट्याची भाजी फार आवडते. तो त्याला येल्लो भाजी म्हणतो, कारण ती हिरवी मिरचीत फोडणी दिलेली असते. सो भाजी फोडणी दिली, चपाती टाकून घेतली आणि बटाटा होताच तो त्याला ब्रेकफास्टसाठी बटाट्याचा पराठा करून दिला. बाकी सगळं किचनचं आवरलं. देवांची सुद्धा तोपर्यंत आंघोळ झाली होती. देवांची आंघोळ करून मग त्याला रेडी केलं. त्याचा तो तसा आवरतोच, पण तेल लावणे, टाय लावणे ह्या गोष्टी देवांचे पप्पा करतात. सो ते नाही आहेत, म्हणून आज ही ड्युटी माझ्याकडे आली होती. आम्ही त्यांना फार मिस करतो आहे. सो 1-2 दिवसात ते पण येतील. संध्याकाळी आईबाबासुद्धा येणार आहेत. त्यानंतर देवांचा टिफिन पॅक केला. टिफिन पॅक करून बाप्पाची पूजा केली, आरती करून घेतली. देवांश स्कूलला गेला. त्यानंतर मी बऱ्याच दिवसानंतर निवांत असा चहा पीत पेपर वाचत बसले होते. आज एकटीच घरात होते, थोडं बोर होत होतं. मग छान वेळ घालवला स्वतःच. त्यानंतर घरातली सगळी कामं आवरून घेतली. देवांश स्कूलमधून आला दुपारी आणि त्याची मस्ती नौटंकी ही सुरूच असते. संध्याकाळी आम्हाला महालक्ष्मीच्या हळदीकुंकासाठी जायचं होतं सोसायटीमध्ये बऱ्याच ठिकाणी. सो मी अशी गोड गोड रेडी झाले होते आणि रेडी झाले म्हटल्यावर थोडंसं स्वतःला बघायचं छान वाटतं. मग एक एक करून सोसायटीमध्ये सगळ्यांच्या घरी हळदी कुंकू घेऊन आलो. त्यानंतर मी गेली स्वातीकडे, माझी मैत्रीण. तिने सुंदर असा पंढरपूरच्या वारीचा देखावा डेकोरेशन केलेला आहे तिच्या घरी. सो खूप छान डेकोरेशन तिने केलं आहे. तिच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. तिथून मग आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून पाटील काकू शेळकेताईंकडे हळदी कुंकाला आलो. सो तिथे छान दर्शन घेतलं आणि मस्त फोटोज क्लिक केले. घरी येऊन मी छान छान रीलसुद्धा केले. सो ते तुम्हाला बघायला मिळणार आहे इंस्टाग्रामला. सो फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. तोपर्यंत आईबाबासुद्धा आले होते. छान आरती करून घेतली बाप्पाची. सगळं आवरून देवांश बसला होता अभ्यासाला. अँड द ब्युटिफुल डे कम्स टू एन एंड. बाय.